हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिया किड्स लर्निंग. आता थंबनेलनुसार तुम्हाला हा प्रश्न पडला असेल नक्कीच. मोस्ट ऑफ पालकांना हा प्रश्न पडतो की माझा मुलगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे, पण त्याला इंग्लिश अजून फ्लुएंट बोलता येत नाही. 4-5 वर्षे झाले, तरीही त्याला इंग्लिश भाषा शिकता आलेली नाही आहे. असं का होतं बरं? कधी विचार केला आहे का? नसेल केला तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक मॅजिकल ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनातील हा प्रश्न कुठेतरी निघून जाईल आणि तुमची मुलंसुद्धा इंग्लिश बोलायला लागतील. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता फ्लुएंट स्पीकर केव्हा होतात मुलं? तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला फॅमिली बॅकग्राऊंड. आपण कोणत्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आपण आपल्या मुलांना देतो आहे त्याच्यावर डिपेंड असतं. कारण भाषा हे मूल ऐकूनच शिकत असतं सुरुवातीला. आपली मुलं 5 ते 6 तासच स्कूलमध्ये असतात आणि मोस्ट ऑफ द टाईम त्यांचा आपल्या घरामध्ये जात असतो. तर आपल्याला योग्य तो फॅमिली एन्व्हायरमेंट त्यांना क्रिएट करून द्यायचा आहे, जेणेकरून ते इंग्लिश बोलायला लागतील. त्यासाठी मी काही सांगितलेल्या टिप्स आहेत त्या तुम्हाला आता फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून त्यांचं इंग्लिश डेव्हलप होईल. तर चला चालू करूया. सुरुवातीला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक सुंदर असा थॉट सांगते. देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन द सन अँड द मून. देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन द सन अँड द मून. दे शाईन वेन इट्स देअर टाईम. सूर्य आणि चंद्रामध्ये कधीच कंपॅरिझन होत नाही. प्रत्येकाची ही योग्य वेळ असते. ज्याची त्याची योग्य वेळ आली की ती बरोबर शाईन होतात, बरोबर चमकायला लागतात. तसंच आपल्या मुलांचं देखील आहे. पण तरीही इंग्लिश त्यांना आलंच पाहिजे, यासाठी आपणसुद्धा त्यांना मदत करायला हवी. तर तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, लर्निंग लँग्वेज. आपल्याला जेव्हा एखादी भाषा शिकायची असते त्यावेळेस आपण काही बेसिक स्किल्स डेव्हलप करावे लागतात. मदर टंग बघा, आपल्याला शिकवावी लागत नाही, ती आपण ऐकून शिकत असतो बरोबर. तसंच आपल्याला इंग्लिश भाषेचं देखील करायचं आहे. 4 स्किलवरती डिपेंड असते कोणतीही भाषा. पहिलं तर लिसनिंग बेसिक, त्याच्यानंतर स्पीकिंग, रीडिंग आणि मग रायटिंग. मग सगळ्यात आधी आपल्याला लिसनिंग स्किल डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे घरी आपण मदर टंग बोलत असतो, नेहमी मराठी बोलत असतो, तर तसं न करता थोडं आजपासून आपल्याला काय करायचं आहे की इंग्लिशचं एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. छोटे छोटे इंग्लिश वर्ड्स आपल्याला घरामध्ये बोलायला सुरुवात करायची ॲज अ पेरेंट किंवा आपले दुसरे फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे, जर आपल्याला आपल्या मुलाला इंग्लिश बोलायला शिकवायचं असेल तर. आणि मग सुरुवात आपण करायची आहे ती छोट्या छोट्या गोष्टींपासून. आता बघा, मदर टंग आपण इझिली शिकतो, जसं मी आता सांगितलं तुम्हाला. तसंच मदर टंगप्रमाणे आपल्याला इंग्लिश ह्या भाषेला खूप महत्त्व आहे. इंग्लिश इज नोन ॲज द इंटरनॅशनल लँग्वेज. इट इज अ विंडो ऑफ द वर्ल्ड. पूर्ण जगाला जर आपल्याला बघायचं झालं, जवळ आणायचं झालं, तर आपल्याला इंग्लिश ही कम्युनिकेशनची लँग्वेज यूज करावी लागते. म्हणून इंग्लिश शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी शाळेला दोष देऊन उपयोग नाही, तर आपणसुद्धा प्रयत्न करायला हवे. तर टिप्स कशा फॉलो करायच्या? तर घरामध्ये आजूबाजूला ज्या काही वस्तू आपल्या असतात, तर त्या वस्तूंची नावं आपल्याला इंग्लिशमधून घ्यायची आहेत आपल्या मुलांसमोर, जेणेकरून त्यांच्या कानावरती सतत पडत राहतील. म्हणजेच आपल्याला इन शॉर्ट त्यांची वोकॅब्युलरी डेव्हलप करायची. जर आपल्याकडे शब्दसंपत्ती असेल तरच आपल्याला वाक्य बनवता येतील. फर्स्ट मॅजिक ट्रिक, मुलांची वोकॅब्युलरी वाढवूया. जसं की फॅन, ब्रूम म्हणजे झाडू, चेअर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, बॉल माहीतच आहे तुम्हाला. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घरामध्ये असतात, त्या सगळ्यांची नावं इंग्लिशमधून घ्यायची आहेत. अनियन, पिक म्हणजे उचलणे, कोम कंगवा, कम, देन हेल्प, टीन. हे असे काही वस्तू इथे मी थोडेच तुम्हाला सांगितले आहेत, पण अशा खूप काही गोष्टी घरामध्ये असतात ज्या आपल्याला इंग्लिशमधून कॉल आऊट करायच्या आहेत. लाईक स्पॅटुला, वॉल, टॉईज, डोअर, बुक्स. म्हणजे आपल्या मुलांच्या कानावरती सतत पडत राहतील आणि मग त्यांची वोकॅब्युलरी वाढेल. आणि मग हे झाले शब्द. तसेच शब्दांबरोबरच आपल्याला काय करायचे, छोटे छोटे वाक्यसुद्धा आपल्या
मुलांसोबत बोलायचे आहेत. त्याचीसुद्धा काही एक्झाम्पल्स मी इथे तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही ते यूज कराल. मग छोटे सेंटेन्स नक्की कोणते वापरायचे? खूप सारे असतात. त्यातले हे काही मी इथे दिले. डोंट गो, जाऊ नको. हरी अप, लवकर लवकर, लवकर कर, लवकर आवर, काही बोलू शकतो. वेट फॉर मी, माझ्यासाठी वेट कर, वाट बघ. सिट ऑन द चेअर, बी केअरफुल, लेट्स गो टुगेदर, चल सोबत जाऊया. आय ॲम ऑन द वे, डोंट शाउट, ओरडू नको. पिक अप द बॉल, आस्क मी, व्हॉट हॅपन, गिव मी दॅट पेन, हेल्प मी, ओपन द डोर, होल्ड माय हँड एक्सेट्रा. आता हे मी थोडेसेच तुम्हाला सेंटेन्सेस दिले आहेत इथे, पण याचप्रमाणे आपण खूप सारे छोटे छोटे सेंटेन्सेस किंवा नवीन नवीन शब्द आपण आपल्या मुलांसोबत घरामध्येच बोलायचे आहेत, जेणेकरून त्यांनासुद्धा आपण मोठ्या माणसांप्रमाणे इन द सेन्स की जसे की आपण सेलिब्रिटीजची मुलं बघतो की त्यांच्या घरामध्ये ते एन्व्हायरमेंट असतं, तसं तेवढं आपण देऊ शकत नाही, पण आपण थोडंफार असं एन्व्हायरमेंट जर क्रिएट केलं तर नक्कीच आपली मुलंसुद्धा इंग्लिश भाषा फ्लुएंटली बोलायला लागतील. तसंच टीचरकडून सतत फॉलोअप घेत राहणं की माझ्या मुलाची प्रगती कशी चालली आहे, कुठे कमी पडतो आहे तो, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, विचारात घ्यायच्या आहेत. आणि जेवढं जमेल, जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला फॅमिली आपला जो बॅकग्राऊंड जरी मराठीचा असला तरी आपल्याला त्याला देण्यासाठी एन्व्हायरमेंट हा इंग्लिशचा क्रिएट करायचा आहे, जेणेकरून सतत त्याच्या आजूबाजूला आपल्याला काय होईल, इंग्लिश वर्ड्स त्याच्या कानावर पडतील, सेंटेन्सेस त्याच्या कानावर पडतील. कधी कधी त्याचं रीडिंग घ्यायचं आहे, कुठे एखादं वाक्य दिसलं किंवा सेंटेन्स दिसलं ते त्याला वाचायला लावायचं आहे, जेणेकरून त्याला इंग्लिशची सवय होऊन जाईल आणि हळूहळू आपली मुलंसुद्धा इंग्लिश बोलायला लागतील. आणि मग हा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, जो आपण कधी कधी शाळांना दोष देतो की ह्या स्कूलमध्ये मुलगा आहे, एवढी फीस भरतो पण इंग्लिश बोलत नाही, तर तसं न करता आपणसुद्धा मेहनत आपल्या मुलांवर घ्यायची आहे आणि मग त्याला फ्लुएंट स्पीकर बनवायचं आहे. थँक्यू.